जय श्रीराम, जय गोमाता। माझ्या सर्व तरुण मित्रांना, माता भगिनींना, सर्व युवकांना माझा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जीवनात यशस्वी होण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हा सर्व तरुणांना आज देणार आहे। मित्रांनो, यूट्यूबवर चॅनल बनवणे आणि चॅनल बनवून पैसे कमवणे हा माझा मुळीच उद्देश नाही। तर आपल्या समाजाला, आपल्या तरुणाला जे मार्ग भटकलेले आहेत, ज्यांना योग्य मार्गदर्शन नाही, अशा समाजाला मार्गदर्शन करणे हे माझं कार्य आहे। स्वामी विवेकानंदांनी जे केलं तेच कार्य त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, त्यांचाच आदर्श बाळगून मी समाजाला देण्याचा एक प्रयत्न करत आहे। एक चांगला प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, चांगला माणूस बनायचं असेल, समाजामध्ये आपली स्वतःची चांगली ओळख ताकद निर्माण करायची असेल, तर मित्रांनो, तुमच्या अंगी ते गुण असायला पाहिजे। जर तुमच्या अंगी ते गुण नसेल तर तुम्ही कितीही मेहनत केली तर त्याचा काही उपयोग होणार नाही। मित्रांनो, आता आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे जाऊ। काही पॉईंट्स तुम्हाला तुमच्या पेन आणि डायरीने लिहून घ्यायचे आहेत। मित्रांनो, तुम्हाला जीवनात यशस्वी होणे म्हणजे काय? तर मित्रांनो, जीवनामध्ये जे ध्येय तुम्ही मनातून ठरवलेलं आहे की आपल्याला नेमकं या क्षेत्रात जायचं आहे, त्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणे, किंवा एखादा मुलगा सामान्य परिस्थितीत आहे, सामान्य जीवन जगत आहे आणि त्याला सामान्य कार्य करूनच यशस्वी व्हायचं असेल, समजून घ्या एखाद्या मुलाची चहाची कॅन्टीन आहे, त्याला त्या चहाची कॅन्टीन चालवून त्यात भरपूर पैसे कमवायचे आहे, तर मित्रांनो, त्यासाठी त्याला त्या कामाचं, व्यवसायाचं नियोजन करावं लागेल। गिऱ्हाईकांशी बोलणं, गिऱ्हाईकाशी चांगली क्वालिटी देणं, आजूबाजूच्या पानटपऱ्याशी कॉम्पिटिशन करणं, त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी देणं, चांगलं देणं, आपला स्वभाव चांगला ठेवणं, गिऱ्हाईकाशी चांगलं बोलणं, जर ते ह्या गोष्टी जर तो करत असेल तर त्याचा व्यवसाय नक्कीच समोर जाणार। बरेचसे तरुण शिक्षण घेतात, शिक्षणामध्ये त्यांना अपयश आलं की निराश होतात, किंवा एखाद्या प्रेम प्रसंगामध्ये जर त्यांना एखाद्या मुलीने धोका दिला तर त्यात नाराज होतात, आईवडिलांनी थोडंसं काही म्हटलं, छोट्या मोठ्या गोष्टीवर नाराज होतात, मित्रांनी काही म्हटलं नाराज होतात, लगेच ते व्यसनाकडे जातात, जे महत्त्वाचं उद्देश जे ध्येय ठरवलं होतं ते विसरून जातात। मित्रांनो, असं करून चालणार नाही। मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे की सर्वप्रथम तुमच्या सवयी बदलायच्या आहेत। आता त्या सवयी कोणत्या? मित्रांनो, 1 नंबरवर सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे। मित्रांनो, सकाळी उठण्याचे बरेचसे फायदे आहेत। जर मित्रांनो तुम्ही सकाळी उठले तर तुम्हाला पूर्ण दिवस ताजंतवानं वाटेल, फ्रेश वाटेल, मनात नेहमी चांगले विचार येईल। मित्रांनो, सकाळी उठा। सकाळी उठल्याने ब्रह्मांडातील शक्ती ज्या असतात त्या जागृत असतात। जर तुम्ही सकाळी उठून ध्यान करत असाल तर ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला त्या शक्तीचा जो प्रभाव आहे तो तुमच्यावर पडतो। सकाळचे जे ध्यान असतात ते सकाळचे ध्यान हे ज्ञानाचे असतात, तुम्हाला त्यातून ज्ञान मिळते। मित्रांनो, सकाळी उठून तुमचे नित्यकर्म आटोपल्यानंतर लगेच तुम्ही थोडा व्यायाम करणे आवश्यक आहे। योगा करा, व्यायाम करा, बाहेर फिरून या। मित्रांनो, त्यानंतर लगेच आंघोळ करून परमेश्वराची भक्ती, भजन, पूजापाठ थोडं तरी केलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, तुमचं आरोग्य इथे कहा तर मित्रांनो, जोपर्यंत तुमची तब्येत चांगली असणार नाही, तुमचं आरोग्य चांगलं असणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य, गोल निर्धारित करू शकत नाही। त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं कधी राहील? जेव्हा तुम्ही नियमित आपल्या शरीराकडे लक्ष द्याल। त्याच्यामुळे तुमचं आरोग्य आधी चांगलं असलं पाहिजे, आणि आरोग्य चांगलं असणं हे तुमच्याच हातात आहे। मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे व्यसन। मित्रांनो, तुम्हाला कोणत्याच प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे।
कधीही कोणतं व्यसन करू नका. व्यसन करताना फार चांगलं वाटते, परंतु व्यसन सोडायच्या वेळेस ते व्यसन सुटत नाही आणि त्या व्यसनापासून होणारे जे आजार आहे ते इतके भयंकर आहेत की त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी जे पैसे लागतात आईवडिलांना, त्याचाही तुम्ही विचार करू शकत नाही. त्याच्यामुळे व्यसन जर असेल तर ते व्यसन तुम्ही सोडून द्या आणि तुमच्या यशाच्या मार्गामध्ये सर्वात मोठं जर काही विध्वंस करणारं असेल तर ते व्यसन आहे मित्रांनो. तुमचा किती मोठा व्यापार असू द्या, परंतु जर तुम्ही व्यसनी असाल, कोणतंही व्यसन असो, तर तुम्ही नक्की वरून खाली येणार. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे. चौथा पॉईंट आहे मित्रांनो, शिक्षण. तुम्हाला जे सोपं वाटते ते शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे, तुम्हाला असलं पाहिजे. जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर त्या उद्देशाने तुमचं शिक्षण जे आहे ते तुम्ही पहिलेच निर्धारित करता. जर तुम्हाला आता व्यवसायात जायचं असेल तरी पण तुम्हाला साधा सोपे व्यवहार करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असतेच. त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षण असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, तुमची विचारप्रणाली, तुमचे विचार त्या ध्येयाकडे जाण्यासाठी कसे आहेत, समाजाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता. मित्रांनो, समाजातील ज्या काही गोष्टी घडतात त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला कोण काय म्हणते, कोण बोलते, हा असा, तो तसा, तो मला काय म्हणेल, या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं पाहिजे. फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. बोलणाऱ्यांना बोलू द्या, तुमचं कार्य तुम्ही करत राहा. मित्रांनो, एक म्हण आहे, हाती चले बाजार, कुत्ते भोगे हजार. मित्रांनो, काही लोक चांगले असतात, काही लोक वाईट असतात. काही लोक चांगलं मार्गदर्शन करतात, काही वाईट असतात, परंतु निर्णय तुम्हाला घ्यावा लागते. मित्रांनो, त्याच्यानंतर तुमची जिद्द, तुमच्या अंगात जिद्द असली पाहिजे की नाही मला हे करायचंच आहे. चिकाटी असली पाहिजे, नाही मला यातपर्यंत पोचायचंच आहे. कितीही मार्गात अडथळा आला तरी मला हे यातपर्यंत पोचायचं आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची म्हणजे आखरी एक मुद्दा, तो म्हणजे मेहनत. तुम्ही हार्डवर्किंग असले पाहिजे. तुमची मेहनत जर नसेल, तुम्ही मेहनती नसाल, तर मित्रांनो इथे या गोष्टीला काहीही महत्त्व नाही. जर तुम्ही चांगले मेहनती आहात, तुमची तयारी आहे सकाळी उठण्याची, संपूर्ण आपल्या दिवसभराचं प्लॅनिंग करण्याची, ते प्लॅनिंग केल्यानंतर जे तुम्ही तुमच्या नोट्स लिहून घेतलेले आहे दिवसभर कामाच्या, त्या नोट्स ते कामं पूर्ण झाले की नाही आणि त्या कामाच्या ध्येयाने पछाडून ते कामं करण्यासाठी जे तुमची मेहनत आहे ते तुमची मेहनत असली पाहिजे. मित्रांनो, जीवनात यशस्वी होणे म्हणजे काय, अतिशय सोप्या सोप्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. मित्रांनो, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. मित्रांनो, 7 नंबरचा पॉईंट आहे कामवासना. मित्रांनो, आज संपूर्ण तरुण पिढी कामवासनेकडे जास्त आकर्षित होत आहेत. तरुण वयात आले की आईवडिलांकडून सगळ्या गोष्टीचा तुम्हाला पुरवठा होतो. त्याच्यामुळे तुम्हाला मेहनत काय आहे किंवा ते कमवण्यासाठी काय आईवडिलांनी कष्ट केले हे तुम्हाला माहीत नसते. आणि या भावविश्वामध्ये, या जगामध्ये तुम्ही फिरत असता, 4-5 मित्र मिळाले की तुम्हाला फार चांगलं वाटते, परंतु जे वय तुमचं असते ध्येय ठरवण्याचं किंवा मेहनत करण्याचं, ते वेळ ती तुम्ही गमावून बसता आणि ही वेळ निघून गेली की मग तुम्हाला पस्तावा होतो. मित्रांनो, म्हणून काम वासनेकडे विशेष लक्ष द्या. इथे मी तुम्हाला काय सांगत आहे, ब्रह्मचर्याचं पालन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे मनात तुमच्या काम वासनेचे कोणतेही विचार येता कामा नये. परस्त्री जी असेल, परस्त्रीशी बोलणं वाईट नाही, परंतु वाईट नजरेने तिला बघणं, मनात वाईट विचार आणणं, वाईट पुस्तके वाचणं, वाईट गोष्टी बघणं हे सुद्धा पाप आहे. यातून पूर्ण आपलं मन काढून टाका. योग्य वयात आल्यानंतर तुमचं लग्न होणारच आहे, यात काही शंका नाही. परंतु अशा प्रकारच्या वाईट कामवासनेचे प्रकार किंवा ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनात बिंबवल्या तर तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच विचार तुमच्या मनात येतील आणि एखादं गृहीत कार्य पाप तुमच्या हातून घडेल तर सगळं तुमच्या हातून सगळं निघून जाईल. त्याच्यामुळे मित्रांनो, या गोष्टीकडे बिलकुल दुर्लक्ष करा. ही गोष्ट पूर्ण मनातून काढून टाका. मित्रांनो, तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करा असं का म्हणतात? कारण त्याचं मूळ कारण आहे
जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं, काम वासनेवर विजय मिळवला, तर तुमचं शरीर हे बलवान बलदंड राहील. कोणत्याही साधारण रोगाला तुम्ही बळी पडणार नाही. जर शरीर बलवान असेल तर या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकाल. जग बघा कसं झपाट्याने प्रगती करत आहे. त्यासाठी तुमचं आरोग्य महत्त्वाचं असणं फार चांगलं आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तरुणांचं सर्वात आरोग्य बिघडण्याचं कारण म्हणजे त्याचे विचार. तो मित्रांनो, जर वाईट दुर्गुण, वाईट संगती, वाईट व्यसनामध्ये जर तो असेल तर तो कधीही त्यातून निघण्याला त्याला फार त्रास होते आणि यामुळेच तो फार पूर्ण कोलमडून जातो. त्याच्यामुळे वाईट मित्र असेल त्यांना दूर ढकला. सकाळी नंतर तुम्हाला भेटत असतील, म्हणत असतील, त्यांना दूर ढकला. त्यांच्या संगतीत जाऊ नका. एक वेळ तुम्ही एकटे राहिलेच चालेल, परंतु बोलणं बंद करून टाका. तुम्हाला वाईट व्यसन असेल सोडून द्या. त्या मार्गाकडेच जाऊ नका. ज्या ठिकाणी ते व्यसन होते त्या मार्गाकडेच जाऊ नका. वाईट मित्रांशी बोलू नका, वाईट संगत करू नका. चांगले मित्र मिळाले तर त्यांच्याशी बोला, अन्यथा एकटे राहूनही तुम्ही तुमचं कार्य करू शकता. मित्रांनो, एकटं राहणे म्हणजे इथं तुम्ही एकटे राहत नाही, तर ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडता तर तुम्हाला 100 लोक मिळते. त्या 100 लोकांसोबतही तुम्ही बोलून आपला वेळ घेऊ शकता. मित्रांनो, नेहमी चांगले पुस्तकं वाचा आणि जे लोक जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत, जर तुम्ही ठरवलं की मला आता नोकरी करायची आहे, मला अमुक परीक्षेची तयारी करायची आहे, तर मित्रांनो, जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यांच्याशी जाऊन बोला. ते कसे यशस्वी झाले आहेत त्यांच्याकडून त्यांच्या जीवनाबद्दलची माहिती लिहून घ्या डायरीमध्ये, की त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले, त्यांचं लक्ष काय होतं, त्यांची मेहनत कशी होती, त्यांचा अभ्यास कसा होता, त्यांचे विचार कसे होते, हे सगळं त्यांच्याकडून लिहून घ्या. एखादा माणूस जर श्रीमंत झाला तर लोक त्याला नाव ठेवतात की अमक्या मार्गाने श्रीमंत झाला, वाईट मार्गाने श्रीमंत झाला. तो त्याचा प्रश्न आहे, तो कोणत्या मार्गाने झाला. परंतु एखादी वेळेस जर आपण त्याला विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय, आणि त्याने जर तुम्हाला सांगितलं की मी अमक्या प्रकार हे यश मिळवलेलं आहे, तेव्हाच मी इथपर्यंत हे रुपये कमावलेले आहेत, तर ते सुद्धा तुमच्या उपयोगी पडतं. परंतु इथे मित्रांनो, जे लोक चांगले उद्योजक आहे यांचंच उदाहरण तुम्हाला घ्यायचं आहे. बऱ्याचशा वाईट मार्गाने सुद्धा लोक पैसे कमावतात, त्याकडे आपल्याला जायचं नाही. तर मित्रांनो, ह्या साध्या साध्या गोष्टी जीवनामध्ये आणा आणि आपलं उच्चतम ध्येय ठेवा. उच्चतम ध्येय आईवडिलांची सेवा करून, तुम्हाला तुमची नोकरी सांभाळून, व्यवसाय सांभाळून सुद्धा समाजाला काहीतरी देणं असते. कारण ज्या समाजामध्ये तुम्ही तयार झाले, मोठे झाले, ज्या समाजाने तुम्हाला काहीतरी दिलं त्यांना सुद्धा द्यायचं असते. एवढ्यावर तुमचं कार्य थांबत नाही. म्हणून छोट्या मोठ्या गोष्टीने खचून जाऊ नका. अपयशामुळे दुःखी होऊ नका. एक वेळेस आलेलं अपयश नोकरीतलं असो, शिक्षणातलं असो, धंद्यातलं असो, ते तुमचं जीवनभराचं अपयश राहू शकत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ कधीही थांबत नाही आणि दिवस कोणाची वाट पाहत नाही. मित्रांनो, कोणता प्रसंग, कोणती वेळ, कोणता दिवस तुमच्यासाठी चांगला असेल काहीही सांगता येत नाही. नेहमी एक चांगला वेळ, चांगला दिवस तुमच्या चांगल्या यशाची वाट पाहत असतो. त्याच्यामुळे या संधीचं सोनं करा आणि आपल्या तरुण वयामध्ये, आपल्या या योग्य वयामध्येच आपल्या जीवनाचा खरा विकास करा. वाईट व्यसन सोडा, वाईट दुर्गती संगती सोडा आणि अतिशय चांगल्या वळणावर येऊन एक चांगला प्रवास आपला तयार करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे त्या माहितीचा आपण पुरेपूर वापर करावा असं मला वाटते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आता या ठिकाणी तुमची रजा घेते. पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.